नवीन पदार्थांनी तर आज केल्या होत्या उपवासाच्या चकल्या बटाटे आणि साबुदाण्याच्या। तर याआधी पण मी चॅनलवरती टाकले गव्हाचे मुटक्यांचा, पण खूप छान लागतात चवीला ते। इतका फेवरेट आहे केक त्याचा की बस प्रचंड। आम्हाला कुठं बर्थडेला जायचं म्हटलं की आम्ही फक्त केक खाण्यासाठीच जातो राज बर्थडेला। हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे एका नवीन पदार्थांनी। तर आज केल्या होत्या उपवासाच्या चकल्या बटाटे आणि साबुदाण्याच्या। तर साबुदाणा रात्रीच भिजत घालून ठेवला होता आणि सकाळी उठल्यानंतर ना आत्यांनी बटाटे वगैरे उकडून ते त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवले होते। आणि मग आता मिक्स करून ठेवल्यानंतर ना एक 15-20 मिनिटांनी आता ते वरती चकल्या करायला आलोय त्याच्या। सकाळी सकाळी म्हटलं उन्हाच्या अगोदर होऊन जातील। दोघीच जणी होतो आम्ही, कोणीच नव्हतं। फक्त उन्हाच्या आधी होऊन जाते, कारण दुपारी त्या पण निवांत वाटेल आणि एवढ्या दुपारचं उन्हामध्ये नको पण म्हटलं। त्यामुळे मग आधी सकाळी सकाळी ब्रश करून चहा घेऊन आलोयत आणि आता त्या चकल्या करतोयत। राज पण आलाय वरती, त्याला तर यायचंच असतं लुडबुड करायला। तर आता ह्या चकल्या ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत। आणि म्हणजे आता व्हिडिओ 2 दिवसानंतर न येतोय हा, पण संध्याकाळी झाल्यानंतर ना ते तळून पाहिल्या होत्या, इतक्या छान झाल्या होत्या। बटाटा साबुदाणा आणि हिरवी मिरची मिक्सर करून त्यामध्ये टाकली होती, छान झाल्या होत्या मस्त। आणि त्या पटपट सोऱ्यामध्ये भरून देत होत्या आणि मी त्याच्या चकल्या पटपट करत होते, त्यामुळे फास्ट झाल्या। अर्ध्या-पाऊण तासामध्येच 2 सोऱ्या होते, त्यामुळे लवकर लवकर आवरलं सकाळी सकाळीच। आणि आमचं बाकीचं पण जे काही उन्हाळ्याची कामं असतात, म्हणजे कुरडया पापड्या वगैरे, ते पण सगळं झाले। ते काय मी करू नाही लागली, कारण मी दिवसभर तिकडं कॉलेजमध्ये असायचे, मग ते त्यांनीच केलं। पण इथं ना आमच्या कॉलनीमध्ये एकमेकींना असं करू लागायला येतात शेजारी वगैरे। तर मग इथलच्या 2-3 जणी येत होत्या आत्यांना करू लागायला, मग ते त्यांनी त्यांच्या मदतीने केलं। आत्या पण जात होत्या त्यांचं करू लागायला। मी दिवसभर घरी नव्हते, त्यामुळे माझा काही त्याला हात नाही लागला। पण ह्या सुट्टीच्या दिवशी केलं होतं, तर मग हे मी तेवढं करू लागत होते। कुरडया पापड्या ज्वारीच्या आणि अजून सांडगे, परत ह्या उपवासाचे चकल्या चिप्स, हे केलं सगळं त्यांनी। फक्त एवढ्या चकल्याच हे केलं, बाकीचं मग सगळं त्यांनी इथलच्या शेजारच्या काकू वगैरे येत होते, त्यांच्या मदतीने ते सगळं केलं। आणि आता सगळं घालून झालंय। जवळपास अर्धीच्या पुढं साडी थोडीशी, एक पूर्ण साडी नाही भरली चकल्या करून, थोडीशी शिल्लक राहिली होती। तर एवढ्या सगळ्या चकल्या ज्या आहेत तर त्या झालेल्या आहेत सकाळी सकाळी। अर्धा-पाऊण तास लागला एवढ्या सगळ्या चकल्या करूपर्यंत। तर चला आता ऊन तर भयानकच आहे, तर आता खाली जाऊ आणि जे काही पुढचं रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर आज तोच व्हिडिओ पुढं कंटिन्यू करते। काल तर काही व्हिडिओ केला नाही, म्हणजे सोमवारी रविवारी तुम्ही पाहिलं सकाळी ते उपवासाचे चकल्या वगैरे केल्या होत्या, आणि सोमवारी काही व्हिडिओ कंटिन्यू केलाच नाही। सोमवारी सुट्टी होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि त्या दिवशी सुट्टी होती। तर मी माझं पूर्ण साड्यांचं जे कपाट होतं तर ते आवरून ठेवलं, इतका पसारा झाला होता। मलाच माझ्या काही साड्या सापडत नव्हत्या, त्यामुळे मग ते सगळं आवरलं, त्यामुळं काय व्हिडिओ करायला जमलंच नाही। आणि आज मंगळवार, आज वर्किंग डे होता, तर जस्ट आत्ताच आले, 5:30 वाजलेत आता। आणि म्हटलं आता तरी व्हिडिओ तो पुढे कंटिन्यू करू म्हणून। तर चला आता तो राहिलेला व्हिडिओ आता पुढे कंटिन्यू करू, आणि आत्ताचं जे काही रुटीन आहे इथून पुढचं तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते। तर कॉलेजमधून घरी आले तर तेव्हा आत्यांनी हे गव्हाचे मुटके केलेले होते, ते आता इथं वाफवायला ठेवले आहेत आणि ते आता झाले तर ते आता काढून घेत आहेत। याआधी पण मी चॅनलवरती टाकले गव्हाचे मुटक्यांचा। तर 2 टाईपमध्ये करतात ते। एक आपण पीठ चाळल्यानंतर जे वरती त्याची कणी राहते तर त्याच्यापासून पण करतात, आणि दुसरे गहू मिक्सरला करून करतात। तर हे गहू मिक्सरला करून केलेले आहेत।
त्याची पूर्ण रेसिपी मी एखाद्या दिवशी व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि म्हणजे गहू थोडेसे भिजत घालायचे, नंतर मिक्सरला कसे जाडसर कणी ठेवून बारीक करून त्याला पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची ती कणी. त्यामध्ये तिखट, मीठ, कांदा, लसूण, ओवा असं बारीक ठेचून घालायचं आणि वाफेवरती ते असे गोल गोल करून हे करायचे जाळीदार ह्याच्यामध्ये. पण चवीला इतके छान लागतात ना, खरंच खूप छान लागतात. तर दिसतानाच तुम्हाला दिसतेत, पण खूप छान लागतात चवीला ते. आणि आमच्या घरामध्ये बाकीचं नाही कोणी खात, ह्यांच्या मनाला आलं तर हे खातात, नाही तर मग मी आणि आत्या, राजला पण आवडायला लागले, राज पण खातो, तर आम्हीच खात असतो हे. तर आता आजी होती, मग आता केले होते, एवढ्यात बरेच दिवस झाले, एवढ्यात केलेच नव्हते. तर हे आज गव्हाचे मुटके केलेले आहेत. आता हे घेतलेत प्लेटमध्ये, तर चला मस्त आता खाऊन घेते. आणि संध्याकाळी जायचं आहे बर्थडेला. तर मावशीचे काका आहेत ना इथं आष्टीमध्येच, तर त्यांचा बर्थडे आहे. तर आता तिकडं निघालो आहे आवरून. तर आता माझं आवरलं आहे, राज आणि त्याचे डॅडा थांबलेत बाहेर. आणि जाताना केक घेऊन जायचा आहे. तर इथं आता केकीजमध्ये आलो आहेत केक घेण्यासाठी. इथून एक केक घेऊ छानसा आणि मग जाऊया बर्थडेला. सुरुवातीला त्याचे डॅडा राजचे ते एकटेच आतमध्ये गेले, पण नंतर त्याला पण ते दिसलं की केक आहे म्हणून आतमध्ये, की तो पण गेला लगेच आतमध्ये. इतका फेवरेट आहे केक त्याचा की बस प्रचंड. आम्हाला कुठं बर्थडेला जायचं म्हटलं की आम्ही फक्त केक खाण्यासाठीच जातो राज बर्थडेला. हा ढकल आत. कोणता घेतलाय? कसाटा कोणता आहे? किंमत आपण गुतवायची, आपण गेले तुम्हाला नाही ती गोष्ट जाणवणार इथं केक घ्यायला स्टँडर्ड गेले शेतकरी ना तुम्ही डॉक्टर खात लावता सर. घरी बर्थडे वगैरे केला आणि मग नंतर ना इकडं हॉटेलवर आलो होतो जेवण करायला. आणि आता जेवण वगैरे करून मग आता आम्ही जाणार होतो घरी, सगळेजण आपापल्या
त्यानंतर मावशीचे जाव वगैरे पण होते, त्या पण आले होते सगळेजण, 7-8-10 जण होतो सगळे. आणि तर चला आता व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.